गद्दारांनी ही गद्दारी केवळ शिवसेनेशी केलेली नाही, तर हिंदूशी आणि हिंदुत्वाशी केलेली आहे. या गद्दारीचा जाब फक्त गद्दारांना विचारून चालणार नाही, तर भाजपालाही द्यावा लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील कार्यकर्त्या मेळाव्यात केला. शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांविरोधात सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात यवतमाळ येथून झाली. गद्दारी केल्याचा आरोप असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांसह भाजपवरही जोरदार टीका केली. शिवसेना फक्त एकच आहे, गद्दार सेना म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. कुणीही उपरा आला आणि त्याला शिवसेनेचे नाव दिले, हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. भगवा एकच आहे आणि शिवसेनाही एकच आहे. आजपासून पुन्हा भगव्याचा खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी कोणालाही घाबरणार नाही. कितीही प्रयत्न झाले तरी ठाकरे आणि शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. तुमच्या विश्वासाच्या बळावर हा अन्याय मोडून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांची एक जुनी ऑडिओ क्लिपही उपस्थितांना ऐकविली. त्या क्लिपमध्ये संजय देशमुख ही आईची शपथ घेत उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नसल्याचे बोलताना ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आईची शपथ घेऊन जर गद्दारी करायची असेल तर त्या आईला काय वाटत असेल. चूक आमचीही झाली. याने यापूर्वीही एकदा गद्दारी केली होती, तरीही आम्ही पुन्हा विश्वास ठेवला. पण शिवसेनेवर संकट येणार नाही. तुझी काळजी कर, माझी करू नकोस. पुढे त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले, शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला, पण ठाकरे उभा आहे. शिवसेना हिसकावून घेतल्यानंतरही आम्ही 9 खासदार निवडून आणले. मग ते खासदार फोडण्याची वेळ का आली? एकेकाळी मोदींच्या नावावर 18 खासदार निवडून आल्याचा दावा करणारे आता कुठे आहेत? महाविकास आघाडीने 31 खासदार निवडून देत त्यांना उत्तर दिले. मग मोदींची लाट कुठे गेली? यावेळी बंडखोर खासदारांच्या संसदेतील उपस्थितांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2 वर्षात लोकसभेत किती वेळा हजर राहिलात? मतदारांसाठी किती आंदोलन केलीत? जनतेच्या प्रश्नांवर किती आवाज उठविला? असा सवाल करत त्यांनी बंडखोर खासदारांवर टीकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भाषणामुळे यवतमाळातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात या घडामोडींचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.